मामांचं जे गाव आहे, मामांची समाधी आदमापूर, तिथून माझं एक 7 ते 8 किलोमीटर माझं घर आहे. म्हणजे मामा माझ्या घराच्या बाजूला येऊन थांबायचे. माझे आजोबा शाहीर होते, जे मामांकडे शायरी गायला जायचे माझे आजोबा. माझ्या घरी एकतर नॉनव्हेज नाही चालत आणि रोज रात्री जेव्हा आमच्या सेटवरती रोज रात्री 7:30ला मामांची आरती होते आणि त्याच टायमिंगला माझ्या घरी पण आरती रोज होते. मी जरी मेकअप करत असलो तरी पहिले भक्तिगीत लावतो. मला हे बोलतात, अरे तुझं काय एज आहे, तू आता लव्ह सॉन्ग ऐकली पाहिजे, काय भक्ती सॉन्ग ऐकतो. आजचं जग काय विज्ञानचं जग आहे मला नाही माहिती. मी त्या विज्ञानच्या जगाकडे एवढं नाही लक्ष देत. मी जुन्या काळाचा एक असताना विचाराचा माणूस आहे. लव्ह सॉन्ग हे मी एवढा इंटरेस्ट घेतच नाही. मला अक्षरशः मी आता रील्स बनवतो इंस्टावरती, मला फोर्स केला घरच्यांनी, अरे बाबा बनवते काहीतरी कर आयुष्यात, काहीतरी नवीन कर, किती ते देव करशील, म्हणून मी ते लव्ह सॉन्ग वगैरे बनवतो. नाही तर मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. परवाचा किस्सा, मी जेव्हा इकडे आलो, साप आला होता, अजगर होता. अजगराची 2 पिल्लं होती आणि मोठा अजगर होतं. मी केस वगैरे सगळे कट केले होते, कारण मी ओळखत पण नव्हतं की मी बाळूमामा आहे. ते अक्षरशः पळत आले माझ्याकडे आणि हातात दिला. खूप सारे रडले म्हणजे असे रडले की ते अक्षरशः देवाचा गाभारा, पंढरीच्या राजाचा गाभारा इथे आणि मी इथे, ते माझ्या पाया पडला. मी त्यांना बोला, अरे मी नाहीये, मी एक मुलगा आहे साधारण, देव तर तिथे बसला. नाही, आम्ही तुमच्यात देव बघतो.